सातत्यानं दुष्काळ पडणारा तालुका आणि विस्थापितांची संख्या पहिल्यापासून जास्त आहे। धनगर बहुल तालुका असल्यामुळं मेंढपाळांची संख्या पहिल्यापासून या तालुक्यात जास्तीची राहिलेली आहे। त्यामुळं शिक्षणाकडं पहिल्या पिढीचं आमच्या दुर्लक्ष होतं। आता आमची नवीन पिढी प्रतिकूल परिस्थिती असली तरी शिक्षणाच्या बाबतीमध्ये अत्यंत सतर्क आहे आणि त्यातलाच एक भाग आमच्या मिटकी गावचा सुपुत्र प्रवीण कोळपे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत वडील वारलेले, आजी आणि आई शेतामध्ये काम करणारी अशा कुटुंबातला मुलगा आज IPS होतोय याचा मनस्वी आनंद आमच्या सर्व आटपाडीकरांना झालेला आहे आणि म्हणून आटपाडीकरांनी ठरवलं की प्रवीणची मिरवणूक हत्तीवरून काढायची। हत्तीवरून मिरवणूक काढण्याचा अर्थ असा आहे की जी काही मुलं आहेत नवीन पिढीतली त्याला वाटतं माझ्या वडिलांकडून मला हे मिळत नाही, ते मिळत नाही, मला गाडीच मिळत नाही, मला चांगल्या शाळेत ॲडमिशनच मिळत नाही, माझ्यावरती चांगला पैसेच खर्च होत नाही। त्या सगळ्या मुलांच्या समोर प्रवीणचा आदर्श आहे की कशीही परिस्थिती असली जिल्हा परिषदच्या शाळेत शिकलेला मुलगासुद्धा या देशात टॉपला जाऊ शकतो। हा आदर्श प्रवीणनी आटपाडी तालुक्यातल्या आणि महाराष्ट्रातल्या नवीन पिढीच्या समोर घातलेला आहे। त्यामुळं प्रवीण तर या अभिनंदनास पात्रच ठरतोय, परंतु जे उपेक्षित समाज आहेत या समाजामध्ये राजकीय हिस्सेदारी आणि प्रशासकीय हिस्सेदारीचा टक्का खूप कमी आहे आणि म्हणून एका बाजूला राजकीय हिस्सेदारी मिळावी म्हणून वेगवेगळे समाज संघर्ष करतायत, दुसऱ्या बाजूला प्रशासनातला पण टक्का वाढावा यासाठी नवीन मुलं खूप मेहनत घेत आहेत आणि आज प्रवीणच्या रूपानं पहिला IPS अधिकारी हा आमच्या आटपाडी तालुक्याला मिळाला आहे। याचा सर्वस्वी अभिमान सर्व आटपाडीकरांना आहे आणि म्हणून सर्वांच्या वतीनं आज प्रवीणची मिरवणूक आटपाडीमध्ये ठेवली आहे। या हत्तीच्या मिरवणुकीमुळे संख्या वाढते 100%। नवीन मुलांना एक या संदर्भातलं आकर्षण तयार होते। आपण या बाबतीमध्ये काहीतरी विचार करावा, तशा पद्धतीचा प्रयत्न करावा आणि मग हे सगळं माहोल बघितल्याच्या नंतर बघण्याचा दृष्टिकोन पण नवीन मुलांचा बदलत राहतो आणि तो आमचा एक प्रयत्न आहे की प्रवीणचा आदर्श घेऊन आणखी काही मुलं आमची UPSC करतायत, दिल्लीमध्ये अभ्यास करतायत, काही घरी करत असतील, काही पुण्यात करत असतील, तर त्या मुलांना पण यामध्ये यश यावं अशा पद्धतीची भावना या आजच्या या कार्यक्रमानं नक्की निर्माण होईल। या दैदिप्यमान यशाबद्दल एकूण मानदेशी वसो आटपाडीमध्ये एक सत्कार होतोय, हत्तीवरून पार पडलेला आहे, काय भावना आहे तुमच्या या सगळ्या? हत्तीवरून मिरवणूक हे एक सिम्बॉल आहे की तुम्ही जर योग्य रीतीने काम केलं, तुमच्या ध्येयाकडे जर वाटचाल व्यवस्थित केली तर तुम्हाला हे यश भेटू शकतं आणि मला खात्री आहे की या हत्तीवरच्या मिरवणुकीने अनेक आपल्या मानदेशातील मुले प्रेरणा घेतील व या सिव्हिल सर्व्हिसेससाठी तयारी करतील आणि आपण येणाऱ्या अनेक वर्षामध्ये आपण बघू की मानदेशातील अनेक विद्यार्थी ह्या एक संधी अधिकारी असतील आणि मला वाटतं ही एक सिम्बॉल आहे चांगलं आणि मी ग्रेटफुल आहे यासाठी। ज्या खडतर परिस्थितीत तुम्ही आला आटपाडी तालुक्यातूनच, ज्या ठिकाणी तुम्ही शेती केली, शेतामध्ये जात होता, त्याच तालुक्यामध्ये हत्तीवरून आपली मिरवणूक केलं असं कधी स्वप्नात बघितलं होतं का ते साकार झालं? नाही, मी विचारही केला नव्हता की असं काही घडेल, पण एक वडिलांनी दाखवलेलं स्वप्न, आईनं भावाने दिलेली साथ, सगळ्यांनी माझ्या सपोर्ट सिस्टीम असतील, त्यांनी वेळोवेळी केलेली मदत, याच्यामुळेच हे शक्य झालं आणि मी एक आपल्या माध्यमातून एक ग्वाही देऊ इच्छितो की इथून पुढे येणाऱ्या काळामध्ये मी या समाजासाठी, आपल्या मानदेशासाठी एक काम करेल की जेणेकरून आपला मानदेश हा प्रोग्रेसिव्ह होईल। पडळकर बंधूंनी एक प्रथा पाडली की जर UPमध्ये APSCमध्ये स्पर्धा परीक्षा चांगली यश मिळालं तर हत्तीवर मिरवणूक, त्यात तुम्ही सहभागी झालात। नवतरुणांना जे स्पर्धा परीक्षा अभ्यास करतात त्यांचं काय तुम्हाला आव्हान असेल? नक्कीच पडळकर बंधूंचं आणि दोन्ही साहेबांचं एक मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे। ह्या आपल्या समाजातील जे गरीब विद्यार्थी असतील, जे होतकरू असतील, त्यांच्यासाठी त्यांचा हातभार कायमच असतो आणि ते इथून पुढेही कायमच या गोष्टीला पाठिंबा देत राहतील आणि त्यांचाही मी आभारी आहे खूप। एक परंपरा तुम्ही पाडली आहे की जर स्पर्धा परीक्षेमध्ये चांगलं यश मिळालं तर हत्तीवरनं मिरवणूक,
दुसरी मिरवणूक मला वाटतं होती. ही मानदेशाची खरं तर शानच आहे. जे विद्यार्थी आमच्या मानदेशातून या UPS स्पर्धेमध्ये पास होतील आणि पुढंसुद्धा या देशसेवा करतील, एक तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी ही प्रेरणा म्हणून या खडतर प्रवासातून आलेल्या मुलांची आम्ही शाबासकी म्हणून तालुक्याच्या वतीनं आम्ही हातून मिरवणूक काढतो आहे, त्यांची साखर वाटप करतो आहे. हे कुठंतरी यांची प्रेरणा घ्यावी आणि राज्यातून असे असंख्य विद्यार्थी या परीक्षेमध्ये पास व्हावेत, चांगल्या पदावर जावेत आणि कुठंतरी एक समाजाला चांगली दिशा मिळावी यासाठी पडळकर साहेबांनी ही रीत लावलेली आहे. भविष्यामध्ये चांगल्या पद्धतीनं काम होईल, असंख्य अधिकारी आमच्या तालुक्यातील होतील असे मी आशा व्यक्त करतो. आज कोळपे साहेबांचा एक चांगला विद्यार्थी खरं तर फार खडतर परिस्थितीमधून त्यांनी यश मिळवलं आहे. मागच्या वेळी आपण बघितलं की आमचे मेंढपाळ बंधू होते, त्यांनीसुद्धा चांगल्या पद्धतीने यश मिळवलं आणि मग आम्ही तालुक्यामध्ये आमचा कुठला कार्यकर्ता असू द्या किंवा आमच्या तालुक्यातला कुठलाही व्यक्ती असू द्या, पुढेही भविष्यामध्ये यश मिळावं आम्हाला अपेक्षा आहे की आटपाडी तालुक्याची मान यांच्या माध्यमातून देशावर उंचावी एवढी आम्हाला यांच्याकडून अपेक्षा आहे आणि ही अपेक्षा 100% आम्हाला पूर्ण होईल असं वाटतं आहे. अनेक विद्यार्थी भविष्यामध्ये आटपाडी तालुक्यामधून या परीक्षेमध्ये येतील आणि ज्या विद्यार्थ्यांना खरं तर हे TV वर बोलणं योग्य नाही, पण प्रत्येक विद्यार्थ्याला जेवढं आम्हाला मदत होता येईल आमच्या पद्धतीने भविष्यामध्ये करणार आहे. मागेही करत होतो आणि भविष्यामध्ये आम्ही मदत करत राहू. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.